मित्रांनो, मुंबईच्या राजकारणात आज अशी वादळाची चाहूल लागली आहे की येणाऱ्या महापालिकेची निवडणूक हा थेट महाराष्ट्राच्या भवितव्याचा निर्णय ठरणार आहे. महायुतीतले फटाके तर फुटलेच, पण आता या सत्ता संग्रामाने जणू पुरणपोळीवर बारूद ओतल्यासारखं रूप घेतले. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणाचा पाया का हादरतोय, कोणाची लाट वाढते आणि कोणाचं साम्राज्य ढासळतंय, या सर्वेच्या निष्कर्षांनी संपूर्ण राज्यात चर्चा तापलीये. उद्धव राज एका बाजूला, भाजप शिंदे दुसऱ्या बाजूला आणि मुंबईकर मात्र नवीन इतिहास लिहायला सज्ज. येणाऱ्या काही आठवड्यात राजकीय पट कधी उलटेल, कोणता पक्ष शून्यावरून 100 गाठेल, कोणाची स्वप्न भस्मसात होतील हे सांगणं कठीण. पण एक गोष्ट नक्की, मुंबईत आता निवडणूक नव्हे तर रणसंग्राम रंगणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरच महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेल्या महायुतीतील भूकंपासारख्या हालचाली, भाजप शिंदे संबंधांतील वाढती दरी, स्थानिक नेते मंडळींच्या मोठ्या प्रमाणातील फुटीचे संकेत आणि त्याचवेळी वेगवेगळ्या पक्षांची मुंबईतील घसरण वाढ यांचे एकत्रित चित्र पाहिलं तर या निवडणुकीत प्रचंड नाट्यमय बदल घडू शकतो हे स्पष्ट होते. महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर उभी असल्याचं चित्र सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून ठळकपणे जाणवतं. कारण भाजपने शिंदे गटातील बहुतांश नेत्यांना आपल्या ताब्यात घेतल्याच्या चर्चेने स्वतः महायुतीलाच हादरा दिला आहे. दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येणार याच्या दिशेने झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सर्वेत अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत प्रतिकात्मक अशा केवळ 3 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही ग्रामीण ताकदीचा मुंबईत काही फायदा न झाल्याने तितक्याच म्हणजे 3च जागा. काँग्रेसने स्वबळावर लढल्यास 15 ते 20 जागांची शक्यता, पण उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्यास ती संख्या आणखी वाढू शकते. मनसेला काँग्रेस नाकारत असली तरी उद्धव ठाकरे मात्र राज ठाकरेंना सोडायला तयार नाहीत, कारण मनसेला सोबत घेतले तर 15 ते 20 जागांची मिळणारी दमदार भर पडू शकते. याउलट मनसे, शिवसेना, ठाकरे, काँग्रेस अशी त्रिकोणी संघटना जमली तर तब्बल 150+ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या शक्यतेमुळे राज आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंचा प्रभाव प्रचंड वाढेल आणि त्याचा थेट फटका बसू शकतो तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला, कारण त्यांच्या अनेक नगरसेवकांमध्ये आधीच अस्वस्थता असून मजबूत शिवसेना ठाकरे मनसे लाट आल्यास ते मोठ्या प्रमाणावर घरवापसी करतील असा आवाज त्यांच्या स्वतःच्या नेत्यांतून उठू लागला आहे. त्यामुळे शिंदे गटाला मुंबईत केवळ 11 ते 16 जागांपुरती मर्यादा येऊ शकते असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. भाजप मात्र 50 ते 60 जागांची आशा व्यक्त करत असला तरी मनसे, उद्धव लाट आणि मुंबईतील पारंपरिक मराठी मतदारांची पुन्हा शिवसेनेकडे झुकणारी भावना पाहता भाजपलाच सर्वाधिक तोटा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपला अपेक्षित जागा मिळाल्या नाही तर सत्ता मिळवण्याच्या त्यांच्या गणितावर मोठा परिणाम होईल. आणि या संपूर्ण चित्राच्या केंद्रस्थानी आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना. मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा पेटवून भाजप दिल्लीतून मुंबईचं गुजरातीकरण करेल असा प्रत्यारोप करत त्यांनी भावनिक साथ घातली असून त्याचा सर्वाधिक फायदा त्यांना मिळत असल्याचं सर्वेक्षणातील आकडे सांगतात. त्यामुळे उद्धव शिवसेनेला तब्बल 95 ते 105 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होते, जी शिवसेना ठाकरेंसाठी अभूतपूर्व असेल. निवडणुकी सध्या 2 महिने शिल्लक असताना परिस्थिती रोज बदलणारी असली तरी सध्या पाहता मुंबई राजकारणाचा जोर पूर्णपणे ठाकरे मनसे लाटेकडे सरकल्याचं स्पष्ट दिसतं. महायुतीचे दोन्ही भागीदार एकनाथ शिंदे आणि भाजप बचावात्मक भूमिकेत गेलेले आहेत, तर राज आणि उद्धव ठाकरे ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय समतोलाला हादरा देऊ शकते अशा पद्धतीने लढवायच्या तयारीत आहेत. आणि म्हणूनच मुंबई महानगरपालिकेच्या सत्ता समीकरणावर महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं आहे आणि आगामी काही आठवड्यात या आकड्यात मोठे चढ-उतार दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई महानगरपालिकेतील बदलत्या समीकरणांचा हा वेग आणि प्रत्येक पक्षाच्या गोटात सुरू असलेला गोंधळ पाहिला तर पुढील दिवसात राजकीय पातळीवर आणखी मोठे स्फोट होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत, कारण आता प्रत्येक पक्ष आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत पत्ते बदलणार आहे. भाजपला स्वतःची परंपरागत शहरी मतदारसंघातील पकड कायम ठेवायची आहे, पण मनसे उद्धव लाटेमुळे तिच्यात मोठी ढवळाढवळ होऊ लागली आहे. दुसरीकडे शिंदे गटाला फक्त जागा जिंकण्याचीच नव्हे तर स्वतःच्या नेत्यांना धरून ठेवण्याचीही लढाई लढावी लागत आहे. काँग्रेस आणि मनसे यांचं स्थान ठरवणंही शिवसेनेच्या हातात निर्णायक ठरेल, कारण या 2 पक्षांनी कोणासोबत युती केली तर मुंबईचं गणित उलटसुलट होऊ शकतं. राज ठाकरेंची भूमिका येत्या काही दिवसात अधिक स्पष्ट होईल आणि ती भूमिका संपूर्ण निवडणुकीचा प्रवाह बदलू शकते. याशिवाय सर्वेक्षणांमधील सतत बदलणारे आकडे सांगतायत की जनता अजूनही अंतिम निर्णयाच्या उंबरठ्यावर आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्या लाटेला पाठिंबा द्यायचा हे मुंबईकर ठरवतील. त्यामुळे आजच्या घडीला जरी उद्धव ठाकरे आणि मनसेची लाट मजबूत दिसत असली तरी राजकीय परिस्थिती कधीही कलाटणी घेऊ शकते आणि म्हणूनच मुंबईतील ही संग्रामभूमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात निर्णायक ठरणार आहे.
या सर्व घडामोडींमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य मुंबईकरांचं मनोबल आणि त्यांचा मूड कोणत्या दिशेने झुकतोय हे ओळखणं. गेल्या काही वर्षात मुंबईत प्रचंड विकासाच्या योजना, पायाभूत सुविधांवर मोठा खर्च, मेट्रो प्रकल्प, रस्ते कामं, पाईपलाईन, किनारी महामार्ग अशा अनेक गोष्टींनी नागरिक त्रस्तही झाले आणि आशावादीही. पण भ्रष्टाचार, कामांची धमी गती, वाढती महागाई, पाणी, रस्ते समस्या, वाहतूक कोंडी या सगळ्यांचा राग नागरिकांनी मनात साठवून ठेवलाय. याच भावनांचा फायदा कोणता पक्ष घेतो हे निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. शिवसेना, ठाकरे मराठी अस्मिता आणि भावनिक नाळ या मुद्द्यावर पुन्हा एकदा आघाडी घेताना दिसतायत. मनसे आपला खास अंदाज आणि प्रखर भूमिकांमुळे युवा मतदारांना आकर्षित करतायत. काँग्रेस स्वतःचे गमावलेले मतदार पुन्हा परत मिळवण्याच्या धडपडीत आहे, तर भाजप विकासाच्या नावावर आक्रमक प्रचार सुरू करणार आहे. याउलट शिंदे गटाला स्वतःची ताकद सिद्ध करणे ही सर्वात मोठी कसोटी ठरणार आहे. या सगळ्या वातावरणात मुंबईकरांच्या मनात एकच भावना घुळती आहे की यावेळी ज्यांच्याकडे आपला आवाज ऐकण्याची खरी क्षमता आहे, ज्यांच्याकडे मुंबईचा आत्मा जपण्याची ताकद आहे, त्यांनाच सत्ता द्यायची. त्यामुळे येणारी निवडणूक केवळ आकड्यांची किंवा राजकीय रणनीतीची लढाई नसून मुंबईकरांच्या विश्वासाची आणि अस्मितेची खरी कसोटी ठरणार आहे. आणि म्हणूनच आगामी दिवसात या चित्रात कोणती वळणे येतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहणार आहे. तर मित्रांनो, या सर्व आकडेमोडी, समीकरणं, युतीतील भेगा, मतदारांच्या भावना आणि बदलत्या वाऱ्याचा वेग पाहता एक गोष्ट स्पष्ट होते. मुंबई महानगरपालिका ही यावेळी फक्त निवडणुकीची नाही तर अस्तित्वाच्या लढाईची रणभूमी बनली आहे. कोण जिंकणार, कोण हरणार, कोणाची लाट शेवटच्या क्षणी उसळणार हे पुढील काही दिवसात ठरणार आहे. आज दिसणारी चित्र उद्या बदलू शकतात आणि उद्या दिसणारी चित्र मतदानाच्या दिवशी कोलमडू शकतात. म्हणूनच ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात धडकी भरवणारी आणि निर्णायक ठरणार आहे. शेवटी एकच, मुंबईच्या खेळात एक क्षण पुरेसा असतो संपूर्ण राजकारण उलथवण्यासाठी. तयार रहा, कारण येणारे दिवस इतिहास लिहिणार आहेत.